चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव खराडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्यांच्या विरोधात आता ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलले आहे। गावाच्या विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अनादगोंदी चव्हाट्यावर आणण्यासाठी अजित कुमार महाले आणि आबा छबुलाल जाने यांनी जिल्हा परिषद जळगाव समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। आता काय सांगणार तुम्ही? अमर उपोषणासाठी बसलेले आहे, नेमकं काय कारण आहे? नमस्कार, माझं नाव अजित भीमराव महाले। मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे घोडेगाव खराडी। साहेब, आमच्या गावाचा जे स्ट्रीट लाईट असतात त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार आहे। जवळजवळ त्यांनी 7 पोलचे लाईट 7 पोलवर लाईट बसवले। त्यांनी त्याच्यासाठी 1 लाखाचं बिल काढलेलं आहे। एक अंगणवाडी दुरुस्तीसाठी त्यांनी त्यात काम पूर्ण द्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे साहित्य खरेदीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। 2 लाखाचे बिलं काढलेले आहेत आणि किरकोळ वस्तू ज्या 10,000च्या वस्तू असतात त्या देऊन ते मोकळे झालेले आहेत आणि एकदम निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत आमच्या गावामध्ये। त्यांचं काम आहे किंवा बिलं वगैरे काढून खाणे, बस एवढंच, दुसरं काही काम करत नाही। त्यांना आम्ही जाब विचारला तर ते म्हणतात की आणि जे शाळेचे जे बिलं सोडायचे आहेत शाळेचे साहित्य खरेदीसाठी, तर ते म्हणतात की ग्रामसेवक भाऊसाहेब म्हणतात की सरपंच की देत नाही। सरपंच म्हणतो की मला 10,000 रुपये द्या तुम्ही, तेव्हा मी ते साहित्य खरेदीला तुम्हाला ते पैसे सोडते, बिलं सोडतो। बस प्रमुख मागणी काय आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की ह्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, मग दुसरं काय नाही। कोण आहे याच्यात कारणीभूत? कोण आहे नेम? सरपंच। काय नाव? मुखा वाल्मिक सोनवणे। गाव घोडेगाव। बरं, तुम्ही याच्या अगोदर कुठे कुठे पाठपुरावा केलेला आहे? आम्ही BDO साहेबांकडे केलेला आहे, जो म्हणजे 27/1/2026ला केलेला आहे BDO साहेबांकडे 27 तारखेला। त्यानंतर 9/2/26 या रोजी केलेला आहे। त्यानंतर 20/1/2026 रोजी त्याच्याकडे पाठपुरावा। यांच्याकडनं काही अहवाल आला नाही का आतापर्यंत? नाही, ते म्हणतात की तुम्ही तुमच्या ग्राउंड लेवलला तुम्ही बसून करून घ्या। त्यांना बोललो मी BDO साहेबांना, ते म्हटलं बसून करून घ्या म्हणजे काय करायचं नेमकं, मग आम्ही वाटून खाऊन घ्यायचं का म्हटलं पूर्ण गावाचे जे पैसे देतात, निधी येतो जनतेचा, आम्ही वाटून खायचं का? तरी त्यांनी दुर्लक्ष केलं या गोष्टीकडे। मग त्यामुळे आम्ही ते CO मॅडमांकडे म्हणजे 5 तारखेला आम्ही त्यांना दिलं होतं, 5 फेब्रुवारीला, की याची चौकशी करा म्हणून। मग त्यांनी काही तसं लक्ष दिलं नाही। अच्छा, नमस्कार, मी आबा जाने, घोडेगाव ग्रामपंचायत घोडेगाव खराडी। सर, आम्ही BDO साहेबांना वारंवार अर्ज करूनही त्यांनी आमची दखल घेतलेली नाही। आमच्या ग्रामपंचायतमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। कामं न करता बिलं काढणे, 150 पाईपाची MD केली पाईपलाईनची, तिथं 150 पाईपलाईन नाही आहे। त्या इंजिनियर मॅडम यांना आम्ही संदर्भात सांगलं की इथं 150 पाईप तुम्ही MD केली, इथं 150 पाईप नाही आहे, तिथं फक्त 100च पाईप आहे। एवढं सांगून आम्ही BDO साहेबांना पण अर्ज केला। BDO साहेबांना दखल घेतली, त्यांना आम्ही अर्ज दिलेला आहे। 27 तारखेला दिलेलं आहे, 9 तारखेला दिलेलं आहे, त्यानंतर 20 तारखेला पण दिलेलं आहे, तरी त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही। त्यानंतर आम्ही CO मॅडमकडे 5/2/2026 रोजी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना सांगितलं याची चौकशी न झाल्यास आम्ही 24 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार। आणि आज आम्ही CO मॅडम यांच्या ऑफिससमोर ZP जळगाव येथे उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत